ती भूतकाळात हरवली होती आणि भूतकाळात हरवताना तिनं आपली कथा सांगायला सुरुवात केली. दारावरची बेल वाजली. तिने हळुवारपणे दार उघडले होते आणि पायऱ्यांवर एक तरुण उभा होता, केस अगदी पिंजारलेले. हातात एक लहानशी बॅग होती. काखेत घडीचा लाकडी इझेल होता. या ना, आत या. पण तो जागचा हलला नाही. नुसताच भारल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती लाजून चूर झाली. आजवर कुणी असे उघडपणे म्हणण्याचे धाडस दाखवले नव्हते. ती मनात म्हणत होती की या माणसाला साधे मॅनर्स सुद्धा नाहीत. आत या, ती पुन्हा म्हणाली. आय एम सॉरी. तो भानावर आल्यासारखा म्हणाला आणि 2 पायऱ्या चढून आत आला. मग तिला काय वाटले असेल हे त्याच्या एकदम लक्षात आले आणि तो म्हणाला, सॉरी. तुम्ही देखणे आहात, पण मी बोललो ते तुम्हाला उद्देशून नव्हे, तर तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या रंगांना पाहून. रंग? तिने गोंधळून विचारलं. कसले रंग? फार फार सुंदर रंग पसरले तुमच्या भोवती. एवढे बोलून तो म्हणाला, बाय द वे मी रंगनाथ महिंद्र. तिने त्याला आधीच ओळखले होते. त्याच्या एकंदर अवतारावरून आणि काखेमधल्या इझेलवरून. काही लँडस्केप करण्यासाठी म्हणून त्याला करवीर या गावी यायचे होते. करवीर छोट्याशा शहरासारखे, आणि तरीही त्याच्या आजूबाजूला निसर्ग सौंदर्य भरभरून होते. कुणीतरी त्याला तिच्या वडिलांचा पत्ता दिला होता आणि पेईंग गेस्ट म्हणून काही दिवस तो त्यांच्याकडे राहायला उतरणार होता. तिच्या वडिलांना या गोष्टीचा भयंकर आनंद आणि अभिमान वाटला होता. परंतु सांगितलेली तारीख उलटून गेली तरी रंगनाथ काही आला नव्हता आणि तिची व तिच्या वडिलांची मोठी निराशा झाली होती. परंतु त्यानंतर एका आठवड्याने अचानक हा गृहस्थ आज उगवला होता. शिवाय त्याविषयी काही माहितीसुद्धा देत नव्हता. परंतु त्यानंतर एका दिवसातच तिची रंगनाथ सोबत चांगली ओळख झाली आणि या साऱ्याचे स्पष्टीकरण तिला मिळाले. तारीख, वार, दिवस या असल्या चिल्लर गोष्टी रंगनाथच्या हिशोबातच नव्हत्या. जेवण, अंघोळ असल्या नित्यक्रमाकडे त्याचे कधीच लक्ष नसायचे. प्रत्यक्ष चित्र काढताना किंवा चित्राच्या तंद्रीत तो अक्षरशः तहानभूक विसरत असे. मुंबईला त्याचा सेक्रेटरी त्याच्या चित्रांचा सगळा कारभार पाहायचा, परंतु त्याने कानावर घातलेल्या व्यवहाराच्या गोष्टींची रंगनाथला अगदी कटकट वाटायची. मुंबईच्या कटकटींमधून सुटका करून घेण्यासाठी लँडस्केपचे निमित्त करून रंगनाथ आता करवीरला आला होता. तिच्या ध्यानात येऊन चुकले की रंगनाथ हा 4 चौघांसारखा तर नाहीच, पण 4 चौघा कलावंतांसारखा सुद्धा नाही. कलावंताचा लहरीपणा, एककल्लीपणा याविषयी ती सारे ऐकून होती, परंतु रंगनाथचं प्रकरण मात्र त्याच्याही पलीकडचं होतं. या कलावंताला जणू जगाचं भानच नव्हतं. तो आणि त्याचे रंगांचे विश्व आजूबाजूच्या जगापासून फार फार दूर होते, स्वतंत्र होते. जे रंग त्याला जाणवत ते कॅनव्हासवर उतरवणे एवढाच त्याच्या अस्तित्वाचा अर्थ होता आणि या पलीकडे तो या जगाचा कधीच नव्हता. तिच्या जगातल्या माणसांपेक्षा तो फार वेगळा होता. नव्हे असा एखादा माणूस या जगात असेल अशी तिला याआधी कल्पनाही नव्हती. त्यामुळेच तिला त्याच्याविषयी अतिशय कुतूहल वाटू लागले. विज्ञानातली कोडी सोडवण्याच्या ईर्षेने ती त्याच्या स्वभावाचे गूढ आता शोधू लागली होती. परंतु त्याच्या स्वभावाला या संपूर्ण जगात केवळ एकच दरवाजा होता. तो दरवाजा म्हणजे त्याची चित्रे. रंगनाथ महिंद्राच्या चित्रांविषयी तिने आजपर्यंत खूप ऐकलं होतं, पण त्याचे एकही चित्र तिने पाहिलं मात्र नव्हतं.
म्हणून करवीरला आल्यानंतर तो पहिले चित्र कुठले काढतो याविषयी तिची उत्सुकता आता ताणली गेली होती. आणि दुसऱ्याच दिवशी चित्र तयार झाले. कॅनव्हासवर बराचसा पांढरा रंग, अधेमध्ये सोनेरी वाटतील अशा रंगछटा, एक दरवाजासारखे काहीतरी उघडलेले, बऱ्याच पायऱ्या वाटतील असे तपकिरी रंगाचे पट्टे ब्रशने नुसते ठेवून दिलेले, आणि मध्ये गुलाबी रंग. तिने लांबून पाहिलं, मान वळवून पाहिलं, डोळे बारीक करून पाहिलं. नक्कीच त्या चित्रात काहीतरी आकृती होती. तिने विचारलं, रंगनाथ, हे कसलं चित्र आहे? ओळखा पाहू. अहो, मॉडर्न आर्टची चित्र मला ओळखता येत नाहीत, तिने काहीसे खरे आणि काहीसे थट्टेने म्हटले. तरी पण एकदा प्रयत्न करून पहा. तिने चित्र बारकाईने न्याहाळण्याचे नाटक केले आणि मग डोळे मिटले. विचारात गुंगल्यासारखे दाखवले. तो आपल्या नाटकाला फसत आहे हे तिने चाणाक्षपणाने ओळखले होते. एक काहीतरी अगडबंब इंटरप्रिटेशन ठोकून द्यायचे आणि त्याची फजिती करायची असे ठरवून ती म्हणाली की एक अप्सरा स्वर्गाचं दार उघडते आहे आणि या पायऱ्यांवरून एका मर्त्य मानवाला, राईट, तो आनंदाने ओरडला. अगदी बरोबर ओळखलंस तू. ती काहीशी गडबडली. आपले नाटक सांगून टाकून त्याची टर उडवायची असं ठरवलं होतं, पण आपण जे गमतीने बोललो तेच खरं निघालं होतं. एवढ्यात तो पुढे म्हणाला, अहो, हे चित्र म्हणजे माझा कालचाच अनुभव आहे. इथे आलो तेव्हाचा. तू दार उघडलंस ना, तो हा क्षण. आणि धक्का बसून ती गप्प झाली. तिला एकदम पटलं की यानं खोटं चित्र काढलेलं नाही, कारण हे सारे रंग याला काल जाणवले होते आणि म्हणूनच तो ओरडला होता, ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. तरी देखील मॉडर्न आर्टची टिंगल करण्याची एकही संधी तिने नंतरच्या दिवसात वाया घालवली नाही. मॉडर्न आर्टिस्ट काय वाटेल ते काढतात आणि त्याला काहीही नावे देतात असे ती नेहमीच टिंगलीने म्हणायची आणि तो फक्त हसायचा. कधी कधी तिला वाटे, आपले बोलणे तो ऐकतच नाही. आपण बोलत असताना त्याच्या डोळ्यांसमोर मात्र दुसरेच काहीतरी दिसत आहे. लँडस्केपसाठी तो करवीरला आला, परंतु आत्तापर्यंत त्याने महत्त्वाचं असं काहीही काम केलेलं नव्हतं. त्यामुळे तो नक्की आलाय तरी कशाला हे तिला समजत नव्हतं. त्याच्या एकाही निसर्ग चित्रात तिला ओळखीची ठिकाणे दिसत नव्हती. नुसते रंग, चारही बाजूला फक्त रंग. तिने विचारलं तर तो सांगायचा, हे देऊळ, ही झाडे, हे पाणी, हे डोंगर. पण तिला मात्र ते फक्त रंग वाटायचे. मात्र एक गोष्ट खरी, ते रंग पॅलेटवरच्या नुसत्या रंगांसारखे दिसत नव्हते. चित्रात त्या रंगांना एक अपूर्व तेज चढल्यासारखे वाटायचे. असे वाटायचे की ते रंग जिवंत आहेत. त्या रंगांचे एकमेकांशी नाते आहे, एकमेकांची भाषा त्यांना समजत आहे. थोडा अधिक प्रयत्न केला तर ती गूढ भाषा आपल्यालाही समजेल. आणि या भयानक विचाराने तिला कसेसेच वाटायचे. त्या चित्रांकडे फार वेळ पाहण्याची भीती वाटायची. असे वाटायचे की आपण त्या चित्राचाच एक भाग झालो आहोत. आपण त्यात मिसळून चाललो आहोत. रंगनाथला श्रेष्ठ कलावंत का समजत हे तिला आता हळूहळू जाणवू लागले होते. तो कॅनव्हासवर नुसते रंग चोपडीत नव्हता, तर तो रंगांची एक नवी सृष्टी निर्माण करीत होता. एकदा संध्याकाळच्या वेळेस ती कुठूनशी घरी परत आली, परंतु रंगनाथच्या खोलीत काळोख पसरला होता. दिवा लावण्यासाठी ती पुढे होणार, एवढ्यात तिच्या ध्यानात आले की खोलीत रंगनाथ आहे. ती दारातच थबकली. खोलीत 2 उंच मेणबत्त्या लावलेल्या होत्या. प्रथम काळोखी वाटणाऱ्या त्या खोलीत मेणबत्त्यांचा मंद उजेड आजूबाजूला पसरलेला वाटत होता. त्या मंद प्रकाशात रंगनाथ एक चित्र हळुवारपणे काढत होता. काय करावे हे तिला सुचेना. तो कसले चित्र काढीत आहे
हे पाहण्याची उत्सुकता तर होती, पण त्या अपुऱ्या उजेडात खोलीत जाणे प्रशस्त वाटत नव्हते आणि ती लागलेली समाधी मोडण्याचीही शक्यता होती. पण तिला चैन पडेना. अगदी हलक्या पायांनी पाय न वाजवता ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. समोरच्या कॅनव्हासवर काळोख नव्हता, मंद प्रकाशही नव्हता. 2 मेणबत्त्यांच्या उभट रेषा तेवढ्या दिसत होत्या. बाकीचा कॅनव्हास जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र छटांनी भरला होता. मध्ये मध्ये तो जांभळा रंग झगझग करत होता, लखलखत होता. ती पाय न वाजवताच वळली, दाराशी पोहोचली आणि तेवढ्यात मागून शब्द आले, थांब. त्या आवाजातल्या आर्जवाने ती थांबली. आवडलं तुला चित्र? त्याने विचारलं. मला समजलंच नाही, ती प्रामाणिकपणे म्हणाली. पण खरं तर चित्र समजण्यासाठी नसतंच मुळात. ते आवडतं तरी किंवा आवडत नाही. त्याचा स्वर आज वेगळा येत होता, थकल्यासारखा, ओढल्यासारखा. ती त्याच्या जवळ गेली. तो इझेलवर डोके टेकून बसला होता आणि विलक्षण दमलेला वाटत होता. क्षणभर तिला त्याची दया आली. ती म्हणाली, तसं तर मला आवडलंच हे चित्र. तुमची सगळीच चित्र मला आवडतात. त्याशिवाय का मी आत्ता येऊन पाहत उभी होते? पण माझं मत विचारण्यात खरंच काही अर्थ नाही, कारण मला कलावंताची दृष्टीच नाही. तुमच्यासारख्या थोर कलावंताच्या समोर माझ्यासारखीनं चित्राचं नाव देखील घेऊ नये. त्याने वर पाहिले. मेणबत्त्यांच्या ज्योती त्याच्या डोळ्यात चमकल्या. तो मात्र आपल्याच तंद्रीत होता. तिचे बोलणे कदाचित त्याने ऐकलेही नसावे. तो म्हणाला, तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजतं. कुणाकडे तरी बोलावं असं आजवर वाटत आलंय, पण समजणारं माणूसच भेटलं नाही. तिच्या छातीत धस्स झालं. हा सांगणार तरी काय हे तिला कळेना. मेणबत्त्यांच्या त्या मंद मंद प्रकाशात रंगणात अधिक गूढ वाटत होता. त्याच्या गालांची उंच हाडे, पिंजारलेले कपाळावर आलेले केस, खुरटलेली दाढी आणि चमकणारे डोळे. तिला आता भयंकर भीती वाटू लागली आणि एकाच वेळी त्याची विलक्षण ओढही वाटत राहिली. चटकन दिवा लावून हे गूढ वातावरण नाहीसे करावे असे तिच्या मनात येऊन गेले, पण तिला धीर मात्र झाला नाही. भारल्यासारखी ती फक्त त्याचे बोलणे ऐकत राहिली. रंगनाथ बोलू लागला, तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्कारिक दृष्टी त्यात आहे. अलंकारिक अर्थानं नाही, खऱ्याखुऱ्या अर्थानं. मला रंग दिसतात, इतरांना दिसतात तेवढेच नाहीत, फार वेगळे आणि फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. ते हलत असतात, श्वास घेत असतात, जिवंत असतात. माझ्यातून कॅनव्हासमधून येण्याची त्यांची धडपड सुरू असते. समजतंय का तुला मी काय म्हणतोय ते? तिने फक्त हू केलं. यातले थोडेफार तिला आधीच समजू लागले होते, काही काही जाणवू लागले होते. तो पुढे बोलू लागला, नेहमीच्या जगात रंगांना जागा असते, पण ते रंग रेषांनी बांधलेले असतात. मला ठाऊक आहे, कारण पूर्वी मला ते तसेच दिसायचे, पण हळूहळू आता त्यांनी बंड पुकारलं आहे. रेषांची, चित्रांची, कागदांची बंधनं तोडून ते सगळे रंग आता बाहेर पडतात. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्र आता काढता येईनाशी झालीत. रेषा पुसट झाल्या आणि शेवटी रंगांनीच माझा ताबा घेतला. त्यावेळी मी नॉर्मल राहिलो नाही आणि तेव्हाच माझा मॉडर्न आर्टिस्ट म्हणून लौकिक वाढू लागला. लोकांना वाटतं की हे माझ्या कल्पनेतून येतं, पण नाही, हे सगळं माझ्या अवतीभोवती वावरतं. या क्षणी तुला या खोलीत काळोख दिसत असेल,
पण मला मात्र दिसत नाही. मला ही खोली निळ्या जांभळ्या लखलखत्या रंगांच्या उसळत्या लाटांनी भरून गेल्यासारखी वाटते. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्या भोवती आजूबाजूला पांढऱ्या सोनेरी रंगांच्या छटा नुसत्या फेसासारख्या तरंगत होत्या. सुरुवातीला मला या प्रकाराची भीती वाटायची, पण आता मला रंगांवाचून वेगळं मी पण राहिलंच नाही. आंधळ्याला काळोख दिसावा तसा मला स्वतःभोवती रंगांचा पूर आलेला दिसतो. लाल निळे जांभळे पोपटी रंग, नुसते रंगच रंग. रात्रंदिवस रंगच मला दिसतात. दिवसेंदिवस रेषा आता कमी कमी होत चालल्यात. एक प्रकारचा आंधळेपणाच म्हण हवं तर. नुसतं चित्र काढतानाच नव्हे तर एरवी सुद्धा मला केवळ रंगांशिवाय दुसरं काही जाणवेनासं झालंय. कधी हर्ष होतो, आनंद होतो, तर कधी भयानक भीती वाटते. काय होईल माझं? मी कदाचित रंग आंधळा होईन. कदाचित माझं काहीतरी बरं वाईट. आणि तिने नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला.